मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि या सगळ्या अडचणींमध्ये महत्त्वाची अडचण आहे बघा, पैशाची अडचण. खरं पाहायला गेलं तरी पैशाची अडचण प्रत्येकाला येत असते. मग माणूस गरीब असला तरी पैसा पाहिजे, माणूस श्रीमंत असला तरी पैसा पाहिजे, कोणत्याही वयोगटातला असला तरी पैसा पाहिजे. म्हणजे काय, या जगामध्ये सगळ्यात जास्त गरज माणसाला कोणाची आहे? पैशाची आहे. म्हणून माणूस रात्रंदिवस फक्त पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु माणसाला पैसा मिळत नाही. मंडळी, माणसाकडे पैसा का टिकत नाही याचं कारण म्हणजे माता लक्ष्मीची कृपा त्या माणसावर होत नसते. मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घरामध्ये पैसा टिकावा, तुमच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा मिळावा, तुम्ही कष्ट करूनही जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. आणि उपाय आहे बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. येणाऱ्या 6 तारखेला म्हणजे सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तो उपाय करायचा आहे. तुम्ही जर तो उपाय केला ना तर मी छाती ठोकपणे सांगतो, माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर होणार आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही. हे कशामुळे मंडळी माहिती आहे तुम्हाला? कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेचा जन्मदिवस असतो, म्हणजे लक्ष्मी मातेचा वाढदिवस कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आहे. मग या कोजागिरी पौर्णिमेला एक तोडगा करायचा, तो तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलंय आणि मी जे सांगितलं ते सविस्तर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. रामकृष्ण आणि मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, कोजागिरी पौर्णिमा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. या कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. लोक म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण फक्त दूधच पिलं पाहिजे, पण मंडळी, कोजागिरी पौर्णिमा आणि दूध याच्यापेक्षा वेगळं काही कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीचा जन्मदिवस आहे. आपल्या भाषेमध्ये त्याला वाढदिवस म्हणतो. ज्यावेळी समुद्रमंथन चालू होतं त्या समुद्रमंथनातून माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली आणि त्याच्यातून उत्पत्ती झाल्यावर जो दिवस होता तो दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा. मंडळी, या कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला एक तोडगा करायचा. तो तोडगा, तो उपाय जर तुम्ही केला ना तर माता लक्ष्मी तुमच्यावर 100% प्रसन्न होणार, तुम्हाला आशीर्वाद देणार आणि तुमच्या घरामध्ये कुठलीही पैशाची अडचण होणार नाही. मग तो उपाय काय करायचा आहे तुम्ही पूर्णपणे सांगणार आहे. फक्त तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी बघा, काय करायचं, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या दिवशी माता लक्ष्मीचा त्या ठिकाणी जन्मदिवस आहे. समुद्रमंथनातून लक्ष्मी माता निघते आणि तो दिवस कोजागिरी पौर्णिमेचा असतो. मंडळी, शास्त्रामध्ये अशी माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावर येत असते आणि पृथ्वी तलावर फिरत असते, सगळीकडे फिरत असते. तुम्हाला माहिती आहे कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमाच का म्हणतात? त्याचं कारण म्हणजे काय, तर माता लक्ष्मी हातामध्ये स्वर्ण कलश घेऊन, सोन्याचा कलश घेऊन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सोनं नाणं घेऊन हिंडत असते आणि या पृथ्वी तलावर हिंडत असताना ती म्हणते, कोण जागा आहे? को जागृती, को जागृती. को जागृती म्हणजे काय? या संस्कृत शब्दाचा अर्थ काय होतो? को जागृती म्हणजे कोण जागे आहे आणि कोण जागे आहे याचाच अपभ्रंश म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. माता लक्ष्मी विचारते कोण जागा आहे, म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण झोपायचं नाही. मग त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये येत असते, प्रत्येकाच्या दारामध्ये येऊन आवाज देत असते. मग दारामध्ये जर लक्ष्मी येऊन आवाज देत असेल आणि आपण जर लक्ष्मीचा आदर सत्कार करत नसोल तर आपल्या एवढं पापी कोण आहे? म्हणून आपल्या घरामध्ये 18 दारिद्र्य राहतं, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. तर मंडळी, उपाय काय करायचा बघा, एका चांदीच्या वाटीमध्ये दूध घ्यायचं आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता ते दूध तुमच्या घराच्या छतावर ठेवायचं. अशा पद्धतीने ठेवायचं की जिथे चंद्रप्रकाश पडेल, त्या वाटीच्या दुधामध्ये चंद्रप्रकाश पडेल अशा पद्धतीने ठेवायचं. मग ते कुठेही ठेवा, छतावर ठेवा, ओट्यावर ठेवा, कुठेही ठेवा. आणि मंडळी, काय करायचं, त्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि एक भिजवलेला हळकुंड आणि 5 प्रकारच्या कवड्या किंवा एक जरी कवडी असेल, कवडी तुम्हाला फोटो स्क्रीनवर दाखवतो,
एक तरी कवडी त्या दुधामध्ये टाका आणि ते दूध रात्रभर भिजवत ठेव द्या. त्या चंद्रप्रकाशाचे किरण त्या दुधामध्ये पडतील. दुसऱ्या दिवशी सकाळी मंडळी काय करायचं, ते दूध आपल्या पूर्ण घरामध्ये शिंपडायचं, प्यायचं नाही. विनंती काय आहे, दूध प्यायचं नाही, पूर्ण घरामध्ये शिंपडायचं. आणि जे हळकुंड होतं ते हळकुंड तुमच्या घराच्या दरवाजाला लाल दोऱ्यामध्ये बांधायचं. आणि जी कवडी आहे, जो आपल्या घरामध्ये व्यक्ती काम करतो, कष्ट करतो, पैसा कमवतो, त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये लाल दोऱ्यामध्ये ती कवडी त्याच्या गळ्यात बांधायची. मंडळी साधा उपाय आहे हा. उपाय जर तुम्ही केला ना तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर होईल. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि एकदा लक्ष्मी मातेची कृपा झाली की तुम्हाला पैशाची काहीच कमतरता पडणार नाही. घरामध्ये पैशाच्या अडचणी येणारच नाही, ही माझी 100% गॅरंटी आहे. फक्त उपाय करत असताना एवढा विधी तुम्ही पाळला पाहिजे. आणि ती गळ्यामध्ये कवडीची माळ नक्की धारण करा. 100% तुम्हाला फायदा होईल. हा उपाय करून पहा. आणि जर तुम्हाला कडू गोड अनुभव आला असेल तर नक्की आम्हाला कळवा.